काय तुझा शॅम्पू आता माझे केस राट झाले सगळे. चला आपण झालीस फ्रेश. तू स्वीटूचा ड्रेस घातलाय ना, खरंच छान दिसते. छान बुजगावून वाटतंय ना. नाही, रंग खूप खुलून दिसतोय तुम्हाला. क्या बात है बेबी, ये तो स्वीटू का ड्रेस है ना. ये स्वीटू के ड्रेस पहनकर एकदम स्वीटू जैसी लग रही हो तुम. म्हणजे तिच्यासारखी जाडी वाटते मी. हे कपडे घातल्यावर वाटणारच. अरे नहीं नहीं बेबी, अरे मोटी नहीं लग रही तू यारा. तू ना एकदम सोनी कुड़ी लग रही है. खरंच छान दिसते अगं. सगळे हसतायत, सगळे मिळून माझी मस्करी करतायत. माझे कपडे ओले असले ना तरी चालतील, मला तेच घालायचे आता. अरे बेबी, अरे कहाँ जा रही हो. तू ऍक्सेसरीज आणि सॅन्डल्स घेऊनच आलेस फक्त. अरे ओमकार, तुम्ही कुठे गेला होता. नाही दादा, जरा फोन कॉल वर होतो. आपल्याला मैथिलीने अर्जंट बोलवलंय, आपल्याला जायला लागेल. हो लगेच. आलोच आम्ही. हो आई, मी येते. हा चल चल चल. येतोच नलू मावशी. बाय 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 बाय. अशा परत मज्जा आहे बाबा तुमची. आनंद पोटात माझ्या वाईना आनंद. आई, अगं काय तू काय भानावर आहे ना. काय काय चाललंय तुझं. असं काय करतोस. आपण श्रीमंत झालो ना, पैसाच पैसा, दागिने दागिने. आता दागिने घालून मिरवायला नको का. शांत बघ, तू कांगाव नको करू बाई. काय तुझं डोकं फिरलंय का. हा हळू बोल ना जरा. अरे पण तू चेक वाटायचं आपलं, आणि हे काय घालून बसली दागिने. हे अरे चेकचं काय होईल ना, आणि दागिन्यांचं ना, हे दागिने खोटे आहेत अरे. पण तू ना मला सेम असे दागिने बनवून दे. बघू काय. हे इकडे बघू बिगू काही नाही. हा आईशी असं बोलतात. काय बोललो आता मी. नाही मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला असेच्या असे सेम दागिने पाहिजेत. हा हो ठीक आहे, पण आधी. आणि हो, त्या ढब्बीचा नाद आता सोडून दे. आपलं काम झालंय, पैसे मिळाले, दागिने मिळाले, सगळं मिळाले. सोडून दे तिला. करतो काय तुम्ही. आणि पहिले हे काढून ठेव, नाही तर लोकांना खरं वाटते. असू दे ना, आवडलं. ओम, जर मालविका ताईंनी मैथिलीचं ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. आय नो, पण टू बी ऑनेस्ट नाही, या सगळ्यामध्ये मला काहीतरी गडबड वाटते. अगं ताई असं वागत नाही. ती असे बिझनेस डिसिजन्स एवढे घाईघाईत घेत नाही किंवा विचार करते. ती 100% फोकस्ड असते. तिला माहिती असते ती काय करणार आहे. दिस इज नॉट लाईक मालविका ताई. इट इज नॉट. मला असं वाटतंय की ती कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन हे सगळं करत होती. असू शकतं. राईट. जाऊ दे, झालं ते झालं. एवढं होऊन सुद्धा मैथिली आपल्याला मदत करते, काय कमी आहे का. मैथिली म्हणली ना तसं हे सेम काही पहिल्यांदा करत नाहीये. मलाही असंच वाटतंय. हे त्याच्यासाठी रोजचं काम असणार आहे. आणि त्याला इतका कॉन्फिडन्स होता ना या डील बद्दल, याचं कारण त्याला ना कंपनीतनं काहीतरी मदत होत असणार. त्याशिवाय त्याला इतकं कसं परफेक्ट प्रॉफिट लॉस माहिती असेल कंपनीचा. त्याने ना हे सगळं ठरवून घडवून आणलं. चालक निघाला तो सेन. पण ठीक आहे, आता आपण बँकेमध्ये सुद्धा गेलोय, तिथे सुद्धा आपण कंप्लेंट केली आहे ना. पण ठीक आहे, म्हणजे आपण बँकेत कंप्लेंट केली, पण मला असं वाटतं आपणही काहीतरी करायला. म्हणजे काय करायला हवं. मला असं वाटतं आपण आपल्या पद्धतीने सेनला शोधून काढायला हवं. ऑलराईट, मला तुझं म्हणणं पटतंय. लेट्स डू इट. कामाला लागूया. चल शक मावशींच्या आधी सगळं कानावर घालूया. आणि चल. रॉकी, अगं मी लाटू का सुमन. नाही शकू ते राहू दे, मी लागते पटापट.
अगं राहू दे, तिची रोजची सवय. नाही पण तुम्ही दोघीच करताय ना. अहो पण पुढे ते तळायचं काम तुम्हालाच करायचं ना, आणि शिवाय ते मसाला वगैरे सगळं घालायचंय, ते सगळं तुमचं स्पेशल आहे ना, आम्हाला माहिती पण नाही. ऐकलंस? राहू दे, बस ना. ठीक है, नवीन उशी है. ओम भाई, वो काम का क्या हुआ? कुठल्या डिरेक्शननी काम करायचं हे क्लिअर झालंय. बाकी त्या सेननी खूप गोळ घालून ठेवलाय, त्यामुळे थोडस अनक्लिअर आहे. नाही पण काय म्हणाली काय बँकेची माणसं? काही नाही, आम्ही गेलो बँकेत, आम्ही कंप्लेंट केली. ते म्हटले की आता सेननी जसा घोळ केलाय तर अशी माणसं सगळे पैसे एका अकाउंट मध्ये जमा करत नाहीत, ते वेगवेगळ्या अकाउंट्स मध्ये ते फिरवतात, तर त्याला ट्रेस करायला वेळ लागेल. सो ते ट्रेस करून त्याचे पुरावे मिळवेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. पण मी करतोय प्रयत्न, डोंट वरी. प्रयत्न म्हणजे पैसे मिळतील ना? हो आई, पैसे मिळतील. म्हणजे मावशी, आम्ही बँकेच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आलोय, त्यामुळे कळेल आपल्याला, होईल. नाही नाही तसं नाही, पण आई तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मला असं तर बोलायचं नाही, पण मला माहितीये की असं वाटतंय की सगळं हातातून निसटून चाललंय, आपल्याकडे आता काहीच उरलं नाहीये, पण आपल्याला परत मिळेल सगळं. आणि इतके दिवस मी या सगळ्यात लक्ष नव्हतो घालत, त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही नाही सॉरी कशाला, टेन्शन नाही रे. तसं म्हणजे स्वीटू आणि तू आहे ना, तुमच्या दोघांवर माझा खूप विश्वास आहे. आणि ओम, तू आत्ता म्हणालास ना की सगळं हातातून निसटून चाललंय, तसं सगळं परतही येईल. आणि मला सांगा, आपल्याला कधी असं एकत्र राहायला मिळालं असतं? कधी आपल्याला असं एकत्र राहायला मिळालं असतं. पण काय हे तुमचं साळवी हाऊस, चाळीतलं, आणि खानविलकर हाऊस याच्यामध्ये खूप फरक आहे. तायडे, काय झालं? आता मावशीच्या घरी आले म्हटल्यावर हक्कानं आहे नाही ते सांगणार नाही का हिला? खिडकी आहे पण वाराच नाही, क्रॉस व्हेंटिलेशनच नाही, दरवाजा बंद नाही. कसं आहे ना? अहो मॅडम, तुम्ही आमची बेडरूम नाही बघितली. मॅडम तुम्हाला माहित नाही, आमच्या बेडरूम मध्ये फुल व्हेंटिलेशन आहे. क्रॉस काय, लेफ्ट राईट अप डाऊन, वाराच वारा. तुमच्या एवढ्याशा घराला बेडरूम आहे? तुम्हाला नाही माहिती? अहो तुम्ही झोपू शकता तिथे. ऐक ना चिन्या, जरा. नाही, इट्स ओके नालू मावशी, मला सेपरेट बेडरूम चालेल. एकट्याला झोपायला आवडतं मला. आवडेल ना? हो ना. चला चला चला, मग ती उशी घ्या. चला. या इतके दिवस या घरात कधी बेडरूम दिसली नव्हती. त्याचं कसं आहे ना, आम्हाला सगळ्यांना एकत्र झोपायला आवडतं, त्यामुळे सुटू एक मिनिट. तर इथे आम्ही बेडरूम बंद ठेवतो. आणि तुमची बेडरूम इथे नाही. चिन्या, सेपरेट बेडरूम आणि इथे वरती. ठीक आहे. एनिवे, आय एम हॅपी, मला एकट्याला झोपायला मिळतंय. दिवसा घातलेले कपडेच नाईट ड्रेस म्हणून वापरायला मिळतात. सेपरेट बेडरूम मिळते. गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट. थँक्स. सावकाश जा. चिन्या, बापरे, मी धरले, तुम्ही जा. सावकाशा आले का? हवा आहे ना? हवा तिकडे पण खिडकीवरती. शकुताई, तुम्ही आमच्या एवढ्याच्या स्वयंपाकघरात काम करताय, बघूनच मला भय कसं तरी वाटतंय. अगं मी लहान होते ना, आमचं स्वयंपाकघर ह्यापेक्षाही लहान होतं. तिथेच आम्ही दोघी बागडायचो, नाही का ग? तुमची जरी खोली लहान असली ना, तरी तुम्हा सगळ्यांची मनं खूप मोठी आहे. शकू, माझ्या आईचं स्वयंपाकघर एवढंच होतं, आठवतं? हो ना. आणि तिथेच मावशीने आम्हाला सगळा स्वयंपाक शिकवला. स्वयंपाकच कशाला, या तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतात ना,
त्याच्यावर औषध पाणी म्हणजे घरगुती उपाय हे पण तिने शिकवले आम्हाला. आमच्या वेळी नव्हते डॉक्टर वगैरे काही, आणि आम्ही जायचोही नाही. आता जरा काही झालं तर तुम्ही लोक डॉक्टरकडे पळता. हो ना, सर्दी झालेली मला कधी आठवतही नाही. हो, कशी होणार. अख्खा दिवस आपले काय ते खारे आवळे खा, भाजलेला ओवा खा, रानमेवा खा. त्यातूनच हा व्यापार करायचं ठरलं. लग्नानंतर परिस्थिती खालावली. हा घरगुती व्यापार कधी मोठा बिझनेस झाला आणि 7 समुद्रापार पोचला कळलंच नाही. आणि आता शकू, काय ग हे? आता कशाला डोळ्यात पाणी हवं? हे बघ, पोरं प्रयत्न करतायत ना, काढतील ना काही ना काहीतरी उपाय. आणि आपण आहोत ना, आपण पदर खोचून मदत करायची त्यांची. हो खरं. हे बघ शकू, तू जेव्हा सुरुवात केलीस ना, एकटी असून पण एवढं मोठं विश्व तयार केलीस. आता मी आहे ना तुझ्यासोबत. आपण पुन्हा एकदा नव्याने सगळं उभं करू. आणि शकुताई, मी पण आहे तुमच्या सोबत. माझाही आपला खारीचा वाटा. म्हणून तर शकू, मॅडम मॅडम आओ, इकडे इकडे इकडे. Oh my God, ही लाईन कसली आहे? अहो, ही आपली तीच, म्हणजे सकाळी जरा रांग असते, नंतर होते कमी. हे घे, तुमचा नंबर आला की जा. नंबर आला की म्हणजे याच्यासाठी लाईन लावावी लागते. आम्ही असंच जातो परसाकडे. आधी लांब जायला लागायचं, पण आता 5-6 वर्षांपूर्वी सगळ्या चाळकरांनी मिळून इथे सोय केली. सण समारंभ असला की मिळून फराळ करायचा. आता हे टॉयलेट पण मिळून. म्हणून तुम्हाला वहिनी सकाळी लवकर उठायला सांगत होत्या. पहाटे कसं फारसं कोणी नसतं ना. तुम्ही थांबा, तुमचं झालं की या सावकाश. मी आंटी. माय गॉड, माय नंबर. कोण आहे गं ही? अगं नलूकडची पाहुणी आहे. लईच मॉडर्न दिसते. ऋतुजा, आत पाणी आहे? हो आहे. ऊन आहे का? नाही. गॉगल काढून ठेवा ताई, ऊन नाही आत. मला जाऊ दे, मला गायची लागली. मेरा नंबर था यार. मालविका मॅम, अरे तुम्ही ऐका ना, तुम्ही इथेच आहात अजून? काय करणार? हे सगळे कोणी नियम पाळत नाही तुमच्या चाळीमध्ये. पुढे पुढे ठेवून जातात आणि एक कोणतरी आता अर्जंट जायचं म्हणून मला ढकलून गेल्या. ऐका, तुम्ही इथे नका जाऊ. मी ममता काकींशी बोलली आहे. ऐका ना, त्यांच्या पार्लर मध्ये तुम्ही जा फ्रेश व्हायला. चला. ओके, असू दे. कम कम कम. हाय ताई. हाय. आम्ही तुझ्याकडे डान्स शिकायला आलोय. आम्हाला तुझ्याकडे डान्स शिकायचा आहे. ए या. हाय. एवढ्या सगळ्यांना आम्ही डान्स क्लासची चौकशी करायला आलो. नाही, पण ऐका ना, म्हणजे माझ्याकडे जागा नाहीये एवढी मोठी की तुम्हाला सगळ्यांना डान्स शिकवू शकेन. पण आमच्या मुलांना तुमच्याकडूनच शिकायचं आहे. प्लीज थोडं काही ऍडजस्ट होतंय का बघा ना. प्लीज प्लीज.
येऊ का? तू इथे काय करतोस? तुला भेटायला आलोय. मला तुझी आठवण आली. एक मिनिट मी बोलतोय. तुझी आठवण आली खरंच. मला इथे तमाशा नकोय. तुझा ए चिनिया थांब तू. त्यांना काहीतरी बोलायचं म्हणून ते आलेत ना. काय ते बोलू देतात. स्वीटू बघेल. मी खरंच इथे कसलाही तमाशा करायला आलो नाहीये. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. 5 मिनिटं बोलायचं. बोलू शकशील माझ्याशी? हाय, मी मोहित, तुमची ही डान्स टीचर आहे ना ही ताई, तिचा नवरा. मला ना तिची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. मला थोडं महत्वाचं बोलायचं तिच्याशी. मी बोलू तिच्याशी? हा चालेल ना तुम्हाला? दादा चालेल ना? दादा रॉकी राव या. चलो. नहीं आप पहले. मोहित कशाला आलायस ते? तुझं काय काम आहे? कुठे जाणार मी? सांगा ना काका, मी कुठे जाणार? माझी बायको इथे आहे. माझी बायको मला सोडून गेल्यापासून माझी काय अवस्था झाली तुम्ही नाही समजू शकणार काका. स्वीटू म्हणजे माझ्या आयुष्यातला आनंद. स्वीटू म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी होती. अर्थात माझ्या आईने या लक्ष्मीचा मान ठेवायला हवा होता, पण तिला ते नाही जमलं. पण मला सगळ्यांना खरं सांगतो, जोपर्यंत स्वीटू माझ्यासोबत होती ना तोपर्यंत ती मला चांगल्या वाईटाची जाण करून द्यायची, माझी काळजी घ्यायची, मला समजावून सांगायची. तिने मला कायम मॉरल सपोर्ट दिला. आज ती आई आहे तर मी एकटा पडलोय. तू माझी लाईफ आहे, तू माझं आयुष्य आहे. अगं तुझ्याशिवाय आपलं घर घर वाटत नाही का? प्लीज आपल्या घरी चल प्लीज. तुझसे बात करनी है ना तो दूर रह के बात करने का, समझा? स्वीटू या कोणालाही काही कळणार नाही, पण तुला कळतंय ना, तुला समजतं ना मी काय म्हणतोय ते. असं एका सहीनं संपणारं नातं नाहीये आपलं. विधिवत देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. स्वीटू तुला आठवतंय तू ऑफिसला जेव्हा पहिल्या दिवशी आली होती तेव्हा सगळ्यात जास्त मी तुला मदत केली होती. मी तुला समजून घेतलं, बाकी कोणी समजून घेतलं नाही तुला. मी जेव्हा तुमच्या या घरी तुला पाहायला आलो होतो, इथेच बसलो होतो मी तुमच्या घरात. जेव्हा मी तिला पाहायला आलो होतो ना तेव्हाच तू मला आवडली होतीस. पण माझी आई वाटेल तसं तुला बोलली, तुम्हा सगळ्यांना बोलली, तुला दुखवलं, तुम्हा सगळ्यांनाच दुखवलं आणि का गोळ घातला माझ्या आईने. शेवटी खरं सांगतो, मला तू तेव्हापासून आवडत होतीस, अजूनही आवडतेस. आणि त्यानंतर कसं का असे ना आपला साखरपुडा ठरला, आपलं लग्न ठरलं, साखरपुडा झाला, तो मोडला, पुन्हा लग्न ठरलं, फायनली लग्न झालं, आपलं लग्न झालं. स्वीटू तुझ्या लक्षात येते का? त्या देवाच्याही मनात हेच असेल की आपण दोघांनी एकत्र येऊन सुखाने संसार करावा.